मिलिकन्स पॉइंट ऑफ मेथडमध्ये काय सांगितले आपण मागच्या व्हिडिओमध्ये काय पाहिलं होतं चार्ज ऑफ मास ऑफ इलेक्ट्रॉन तर त्या इलेक्ट्रॉनवरचं मास किती आहे हे आपण या मेथडमध्ये सांगितलेलं आहे तर त्यांनी मिलिकन्सने काय काय घेतले होते पहिले इंस्ट्रुमेंट इलेक्ट्रिक कंडेन्सर लिहून घ्या तुम्ही पण पहिले काय घेतलं होतं इलेक्ट्रिक कंडेन्सर सेकंड atomizer थर्ड टेलिस्कोप फोर्थ काय घेतले चार्ज प्लेट्स मायनस अँड प्लस बरोबर आणि फिफ्थ आहे एक्स-रे बरोबर एक्स-रे करेक्ट तर तुम्ही पाहतात या चित्रामध्ये तर या चित्रामध्ये काय दाखवलेलं आहे एक इलेक्ट्रिक कंडेन्सर घेतलं आहे एक ॲटोमायझर टेलिस्कोप दोन चार्ज प्लेट आणि एक एक्स-रे तर त्या या फर्स्ट आता पहिल्या स्टेपपासून जाऊ स्टेप बाय स्टेप लक्षात ठेवा बरोबर लक्षात ठेवलं तरच ध्यान लावून ऐका म्हणजे लक्ष देऊन ऐका तेव्हाच तुम्हाला समजेल तर हे पहिल्या ॲटोमायझरमध्ये स्टेप बाय स्टेप जायचं आपल्याला पहिल्या या ॲटोमायझरमध्ये या कंडेन्सरमध्ये हे ऑइल ड्रॉपलेट्स मिक्सचर फॉर्ममध्ये कसे मिक्सचर फॉर्ममध्ये करेक्ट तर ते कशापासून प्रोड्यूस झाले कशापासून आले या ॲटोमायझरमध्ये बरोबर या ॲटोमायझरमधून आपण जर हे ॲटोमायझर दाबलं की ते जे प्रोड्यूस होणार आहेत ऑइल ड्रॉपलेट्स तर ते ऑइल ड्रॉपलेट्स त्या कंडेन्सरमध्ये आले करेक्ट आणि या चार्ज ही अप्पर चार्ज प्लेट अप्पर आणि ही लोअर या अप्पर चार्ज प्लेटच्या वरती ते फॉर्म झाले वर आणि हा जो टायनी होल आहे हा जो ब्लॅक कलरचा टायनी होल आहे जो त्या होलमधून ते मिक्सचर ऑइल ड्रॉपलेट्स त्या अप्पर चार्ज प्लेट आणि लोअर चार्ज प्लेटच्या मधून करेक्ट तर हा जो ऑइल ड्रॉपलेट आहे करेक्ट हा जो ऑइल ड्रॉपलेट आहे हा ऑइल ड्रॉपलेट खाली आला तर हा ऑइल ड्रॉपलेटला आपण ऑब्झर्वेशन करायचं म्हटलं तर कशाद्वारे ऑब्झर्वेशन करू शकतो टेलिस्कोपद्वारे करेक्ट तर टेलिस्कोपद्वारे आपण त्याला ऑब्झर्व करू शकतो मिलिकन्सने काय केलं मिलिकन्स सायंटिस्ट बघा मिलिकन्सने काय केलं की किती ऑइल ड्रॉपलेट्स हे खाली आले डाऊनवर्ड म्हणजे डाऊनवर्ड फॉल झाले किती डाऊनवर्ड आले आणि जे काही ऑइल ड्रॉपलेट्स खाली आलेले आहेत त्या ऑइल ड्रॉपलेट्सचं त्यांनी मास कॅल्क्युलेट केलेलं आहे काय कॅल्क्युलेट केलं मास बरोबर मास कॅल्क्युलेट करा तर आता तिसरी स्टेप एक्सरेद्वारे या इलेक्ट्रिक कंडेन्सरमधील हवा ही आयोनाइज करण्यात आली बरोबर आयोनाइज करण्यात ही इलेक्ट्रिक बरोबर जेव्हा एक्सरे फ्रॉम द सोर्स म्हणजे तिसरी स्टेप इथून जेव्हा एक्सरे हे पास केल्या जाईल तेव्हा इलेक्ट्रिक कंडेन्सर मधील हवा ही आयोनाइज होईल आयोनाइज झाली की या ऑइल ड्रॉपलेट आपण ऑब्झर्वेशन काय करत आहे की या ऑइल ड्रॉपलेट किती ऑइल ड्रॉपलेट ते आपण डाऊनवर्ड आलेलं आहे खाली आलेलं आहे एवढं बरोबर तर
जे ऑइल ड्रॉपलेट आहे आपण त्या ऑइल ड्रॉपलेटला ऑब्झर्वेशन करतो. तर त्या ऑइल ड्रॉपलेट काय त्या ऑइल ड्रॉपलेटवरचा जे काही इलेक्ट्रिक मास आहे इलेक्ट्रिक चार्ज आहे त्या इलेक्ट्रिक चार्ज आणि एक्सरेद्वारे या इलेक्ट्रिक कंडेन्सर मध्ये झालेल्या आयोनाइज एअर जे काही गॅसेस आयन्स असतील आणि या इलेक्ट्रिकल चार्ज आयन असतील ऑइल ड्रॉपलेट्सवरच्या त्या ऑइल ड्रॉपलेट्सवरच्या आणि या इलेक्ट्रिकल कंडेन्सर मधल्या आयन्सच्या गॅसेस आयन्सची कोलिजन होईल, बंबार्ड होतील, एकमेकांवर बंबार्ड होतील. बरोबर. बंबार्ड झाल्यानंतर काय होईल तर या ऑइल ड्रॉपलेटवरील जे काही चार्ज आहे ते कमी होऊ शकतात. बरोबर. जे काही इलेक्ट्रिकल चार्ज आहे ते कमी होऊ शकतात. आता हे कशावर डिपेंड आहे कमी होण्याचं कारण? हे डिपेंड आहे त्या ऑइल ड्रॉपलेटवरच्या चार्जवर, त्या ऑइल ड्रॉपलेटवरच्या चार्जवर आणि पोलॅरिटी आणि व्होल्टेज ऑफ स्ट्रेंथ. काय? पोलॅरिटी and voltage of strength. voltage of strength. करेक्ट. voltage of कशावरची? polarity and voltage of strength हे कशावरली? हे चार्ज प्लेट याच्यावरील आहे ते पोलॅरिटी अँड व्होल्टेज ऑफ स्ट्रेंथ. बरोबर. या चार्ज प्लेटवरती पोलॅरिटी आणि व्होल्टेज ऑफ स्ट्रेंथ म्हणजे व्होल्टेजची कुठपर्यंत स्ट्रेंथ आहे आणि पोलॅरिटी आणि या ऑइल ड्रॉप वरील चार्जवर ते डिपेंड आहे. काय डिपेंड आहे? की त्या ऑइल ड्रॉपलेट वरील मास नाही इलेक्ट्रिक चार्ज हे कमी होण्याचे चान्सेस आहे. बरोबर. आता आपण त्या मेडिकल्सने काय केलं की या ऑइल ड्रॉपलेट वरील जे काही इलेक्ट्रिक चार्ज आहे काय त्या ऑइल ड्रॉपलेट वरील जे काही इलेक्ट्रिक चार्ज आहे त्या इलेक्ट्रिक चार्ज ने काय कॅल्क्युलेट केलं? मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक चार्ज ऑफ दिस ऑइल ड्रॉपलेट काय Q magnitude of electrical charge of this oil droplet. काय आहे? magnitude of electrical charge of this oil droplet equals to Q. त्याला आपण कन्सिडर करेक्ट. आणि त्या ऑइल ड्रॉपलेट मध्ये इंटिग्रल मल्टिपल ऑफ इलेक्ट्रिकल चार्ज काय राहील? E. इंटिग्रल मल्टिपल
इक्वल्स टू ई. हे आपण कशावर रील काढत आहे, मिलीकन्स कशावर काढले आहे. आपण काय ऑब्झर्वेशन कसे आहे पहिले आपण ऑब्झर्वेशन काय करत आहे, हे टेलिस्कोपद्वारे आपण ऑब्झर्वेशन करत आहे या ऑइल ड्रॉपलेटला. तर कशावर काढत असेल आपण, या ऑइल ड्रॉपलेटवरून आपण सगळं काढत आहे. करेक्ट. तर काय काय काढले, काय काय ऑब्झर्वेशन केलं की मॅग्नेट्यूड ऑफ इलेक्ट्रिकल चार्ज ऑफ दिस ऑइल ड्रॉपलेट इज इक्वल टू क्यू अँड इंटिग्रल मल्टिपल ऑफ इलेक्ट्रिकल चार्ज इज इक्वल टू ई. तर इथे एक फॉर्म्युला तयार झालेला आहे, तो पाहू. तर इथे फॉर्म्युला एक तयार काय झाला, Q इक्वल्स टू एन ई. तर आता तुम्ही म्हणता सर Q इक्वल्स टू एन ई, तर यामध्ये एन म्हणजे काय. आता Q आणि E तर कळालं आपल्याला. Q म्हणजे काय, मॅग्नेट्यूड ऑफ इलेक्ट्रिकल चार्ज ऑफ दिस ऑइल ड्रॉपलेट म्हणजे Q, आणि E म्हणजे इंटिग्रल मल्टिपल ऑफ इलेक्ट्रिकल चार्ज E. करेक्ट. तर n म्हणजे काय राहील, 1 2 3 सो ऑन, म्हणजे 1 पासून. आता आपण सांगू शकत नाही ना, तर आपण किती टेलिस्कोपद्वारे किती कळणार आहे आपल्याला की यामध्ये किती ॲटम्स आहेत म्हणून. ते ॲटम्सची संख्या 1 2 3 जेवढी असेल ती सो ऑन. n equals to atoms on oil droplet equals to n 1 2 3 4. बरोबर. इथे हा Q इक्वल टू एन ई हा फॉर्म्युला तयार झालेला आहे. याद्वारे आपण ते इलेक्ट्रॉनवरील मास आपण काढू शकतो. बरोबर. तर तुम्हाला कळालं नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि आपण एकदा परत रिवाइज करून घेऊ. तर काय पाहिलं आपण सुरुवातीला, मिलीकन्स ऑइल ड्रॉप मेथड. तर मिलीकन्स ऑइल ड्रॉप मेथड मध्ये काय कळलं की जे काही इलेक्ट्रिक कंडेन्सर मधील ऑइल ड्रॉपलेट आहे, अप्पर चार्ज प्लेटवरील ऑइल ड्रॉपलेट, ते ऑइल ड्रॉपलेट्स कशाच्या फॉर्म मध्ये होते, मिक्सचर फॉर्म मध्ये होते. बरोबर. मिक्सचर फॉर्म मध्ये असे आहे. तर कशाद्वारे ते प्रोड्यूस झाले, या ॲटोमायझर. त्या ॲटोमायझर. बरोबर. त्या ॲटोमायझर मध्ये ते ऑइल ड्रॉपलेट होते आणि ते ऑइल होतं, आणि ते आपण प्रेस केलं की ते ऑइल ड्रॉपलेट्स बाहेर आले. ते मिक्सचर फॉर्म मध्ये होते. बरोबर. आणि त्या ऑइल ड्रॉपलेट पैकी जे काही ऑइल ड्रॉपलेट्स या अप्पर चार्ज प्लेट पॉझिटिव्ह या प्लेटच्या टायनी होलमधून डाऊनवर्ड फॉल झाले, म्हणजे खाली आले. तर त्या खाली आले, किती आले, किती आले, ते या मिलीकन्सने काय केलं की जे काही ऑइल ड्रॉपलेट्स खाली आले आहे, त्या ऑइल ड्रॉपलेट्स आपण कशाद्वारे, या टेलिस्कोपद्वारे पण पाहू शकतो. ऑब्झर्वेशन करू आणि या किती आलेल्या आहेत, आणि ते जे काही ऑइल ड्रॉपलेट्स खाली आलेले आहेत त्या ऑइल ड्रॉपलेट्स वरील त्या मिलीकन्सनं मास त्याचं कम्प्यूट केलेलं आहे. कोणाचं मास, जे काही या टायमिंग होलमधून जेवढे ऑइल ड्रॉपलेट्स खाली आलेले आहेत तेवढ्या ऑइल ड्रॉपलेट्सचं मास त्या मिलीकन्सने कन्क्लूड केलेलं आहे, म्हणजे मोजलेलं आहे. तर काय कळालं, तर
एक्सरे पहिले पास केले आणि जी काही इलेक्ट्रिक कंडेन्सर मधील इलेक्ट्रिकल चार्ज आहे ती आयोनाइज झाली फर्स्ट स्टेप। इथून सुरुवात ऑब्झर्वेशन करू आलं बरं का आपण आता या ऑइल ड्रॉपलेटचा। जेव्हा एक्सरे पास करते तेव्हा एक्सरे पास केल्यानंतर जे काही या कंडेन्सर मधील जी काही एअर आहे ती आयोनाइज्ड होईल फर्स्ट स्टेप। फर्स्ट स्टेप काय होईल, एक्सरे पास केल्यानंतर काय होईल, त्या कंडेन्सर मधील एअर इज आयोनाइज्ड। म्हणजे ती एक्सरे पास केल्यानंतर एअर आयोनाइज होईल आणि काय होईल, जे काही ऑइल ड्रॉपलेट वरील इलेक्ट्रिकल चार्ज आहे आणि या एक्सरे द्वारे या कंडेन्सर मधील जी काही हवा एअर आयोनाइज झालेली आहे त्या आयोनाइज झालेल्या एअर आणि या ऑइल ड्रॉपवरील इलेक्ट्रिकल चार्ज चे ॲटम्स आणि या आयोनाइज झालेल्या गॅसेस आयन्सच्या मध्ये बॉम्बार्ड मोठं कोलिजन झाल्यानंतर काय शक्य आहे, कोलिजन झाल्यानंतर या ऑइल ड्रॉपलेट वरील जे काही मास आहे ते कमी होण्याची शक्यता आहे, बरोबर। तर सेकंड स्टेप काय पाहिजे आपण, आयोनाइज झाली की आयोनाइज्ड gases, ions and electrical charge of this oil droplet, electrical charge of these oil droplet collision काय होईल, बॉम्बार्ड म्हणजे एकमेकांना ते म्हणजे त्यांची टक्कर झाल्यानंतर त्या ऑइल ड्रॉपलेट वरील मास कमी होण्याची, बरोबर। तर मिलिकन्सने तेव्हा काय कन्क्लूड केलं, की कशावर डिपेंड आहे कमी होण्याची शक्यता, ही कशावर डिपेंड आहे, त्या ऑइल ड्रॉपलेट वरील इलेक्ट्रिकल चार्जवर आणि या इलेक्ट्रिकल कंडेन्सर मध्ये असलेल्या दोन प्लेटच्या पोलॅरिटी आणि व्होल्टेज ऑफ स्ट्रेंथ वर डिपेंड आहे, बरोबर। व्होल्टेज ऑफ स्ट्रेंथ अँड पोलॅरिटी वर डिपेंड आहे। कोणाच्या पोलॅरिटी आणि व्होल्टेज ऑफ स्ट्रेंथ, या इलेक्ट्रिकल कंडेन्सर मध्ये असलेल्या त्या चार्ज प्लेटच्या आणि ऑइल ड्रॉपलेटच्या इलेक्ट्रिकल चार्जवर ते डिपेंड आहे। काय डिपेंड आहे, त्या ऑइल ड्रॉपलेटवरचं मास कमी होण्याची। तर मिलिकन्सने काय कन्क्लूड केलं, मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिकल चार्ज ऑफ दिस ऑइल ड्रॉपलेट क्यू म्हणजे त्या ऑइल ड्रॉपलेट वर जे काही इलेक्ट्रिकल चार्ज आहे त्या इलेक्ट्रिकल चार्ज मॅग्निट्यूड म्हणजे क्यू आणि इंटिग्रल मल्टिपल ऑफ इलेक्ट्रिकल चार्ज म्हणजे ई। इलेक्ट्रिकल चार्ज कशावर आहे आपण पाहत आहोत, काय ऑब्झर्वेशन करत आहोत, कोणाचं ऑब्झर्वेशन करत आहोत, ऑइल ड्रॉपलेटचं, बरोबर, ऑइल ड्रॉपलेटचं। म्हणून आपण ऑइल ड्रॉपलेट विषयीच बोलणार, त्या ऑइल ड्रॉपलेट मध्ये ॲटम
आणि थर्ड atoms on all droplets N 1 2 3 so on. इथे एक फॉर्म्युला तयार झाला Q equals to NE. Q equals to NE. Q काय पाहिलं आपण मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिकल चार्ज ऑफ दिस ऑल ड्रॉपलेट इक्वल्स टू Q and E is integral multiple of electrical charge equals to E. आणि आता तुम्ही म्हणाल सर N म्हणजे तर N म्हणजे त्या ऑइल ड्रॉपलेट मधील असलेले जे काही ॲटम्स आहेत ते N म्हणजे ॲटम्स ऑन ऑइल ड्रॉपलेट्स N इक्वल टू N 1 2 3 जेवढे असतील तेवढे ते सॉल्व बरोबर. याच्यावरून आपण इलेक्ट्रॉन वरला चार्ज आपण ते काढतो बरोबर. समजलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू